नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी केलेले आहे फिश फ्राय। आमच्या विदर्भामध्ये मिळणारा कतला मासा, नदीचा एकदम फ्रेश आणि ताजा मासा आणि त्याची हे कुरकुरीत असे फिश फ्राय, वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम असं ज्युसी असे फिश फ्राय झालेले आहे। चला तर त्याची रेसिपी पाहूया। तर फिश फ्राय करण्याकरिता मी माशाचे तुकडे छान मीठ चोळून स्वच्छ धुवून घेतलेले आहे, कोरडे करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये हळद, धनिया पावडर, आलं लसूणची पेस्ट 1 चम्मच, चवीप्रमाणे तिखट, मीठ आणि आमसूल पावडर, आंब्याची पावडर आहे कैऱ्या वाळवून केलेली घरी, आणि 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकून व्यवस्थित चोळून माशाच्या तुकड्यांना लावून घेतलेला आहे। मसाला लावून घ्यायचा असा चोळून जेणेकरून की प्रत्येक पीसला छान मसाला लागला पाहिजे। मसाला माशांना लावताना छान चोळून घ्यायचं प्रत्येक पीसला आणि मॅरिनेट करून हे तुकडे अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्यायचे। अर्धा तास 1 तास जितक्या वेळ जास्त मॅरिनेट झाले फिशचे तुकडे तेवढी छान चवदार फिश फ्राय होतात। तर इथे मी अर्धा तास ठेवलेले आहे, तुकडे छान झालेले आहे मॅरिनेट। आता कोरडा रवा घेतलेला आहे, जो आपण उपमा आणि शिरा करतो तो रवा बारीक, त्याच्यामध्ये तिखट, मीठ आणि हळद घालून मिक्स करून घ्यायचा रवा। या ठिकाणी तुम्ही तांदळाचा रवा सुद्धा घेऊ शकता, इडली रवा पण चालतो। त्या रव्यामध्ये पीस घोळून घ्यायचे पूर्ण। पीस पूर्ण रव्यामध्ये घोळून घ्यायचे। एकीकडे मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर गरम करायसाठी। तेल टाकून घेतलं पॅनमध्ये। तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर माशाचे तुकडे टाकून घ्यायचे पॅनमध्ये गरम तेलावर आणि एकदा थोडंसं झाकण ठेवायचं वरून तेल टाकून। फक्त एकदाच झाकण ठेवायचं, मग नंतर नाही। मग दोन्ही बाजूनी खमंग कुरकुरीत असे मासे फ्राय करून घ्यायचे। खूप टेस्टी अशी ही फिश फ्राय झालेली आहे। तेलाचा अंदाज पाहून परत तेल टाकायचा कमी तेलात, आणि छान कुरकुरीत अशी फिश फ्राय। ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही पण अशाच प्रकारे करत असालच। एकदम ताज्या माशाची ही फिश फ्राय एकदम बघू शकता, वरून एकदम कुरकुरीत आणि आतमधून असं छान ज्युशी असं हे फिश फ्राय झालेलं आहे। ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक